असताना ती कशी काय किडनॅप झाली? तू घरातच होतास ना? मग अरे तू निघून गेलास ना, त्यानंतर नलीने हट्ट केला आमच्याकडे की मला शेतघरावर जाऊन राहायचंय. आमचं ऐकेच ना अरे ती. आणि मी सकाळी जाऊन बघितलं तर नली नव्हती शेतघरावर. अरे ते दरोडेखोर परत आले होते? नाही. कुणी काही दमदाटी वगैरे केली होती? अरे दरोडेखोर काय असं सूचना देऊन येतात का? अरे मग इतक्या रात्रीचं तू कसं काय पाठवलंस तिला शेतात? ती आमचं ऐकतच नव्हती. अरे तू नव्हतास ना तिथे? तू तिकडे नव्हतास ना? मग कशावरून नली किडनॅप झाली? अरे मी बघितलं ना, सकाळी ती शेतघरावर नव्हती. काही पुरावा आहे? मला का प्रश्न विचारतोयस एवढे? कारण तू एकावर एक खोटं बोलत चाललाय सुरशी. अशी कशी नली गायब होते रे? हे पण हे खरं आहे. ऋषी शांत. वेद अरे कसा शांत हो? एकावर एक हल्ले होतात आमच्यावर. जीव मुठीत घेऊन जगतोय आम्ही. सततचे हल्ले, माझ्यावर संकट आलं, आता नली गायब झाली. वेद अरे आम्ही असं काय पाप केलं म्हणून आमचं असं जगणं मुश्किल करून टाकलंय? असं वाटतं ना की आयुष्यच नको आहे आपल्याला. पास झालं सगळं. चोर दरोडेखोर यांच्याशी दोन हात करण्याची आमची मानसिकता नाहीये रे. सावर स्वतःला. आणि नलीबद्दल काही कळलं? वेद, आय एम सॉरी. तुला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण मी आता तुला काही नाही सांगू शकत. त्या बाबाराव कोताचा काही भरोसा नाहीये. नलीच्या जीवाला धोका आहे म्हणून मी तिला असं डांबून ठेवलंय. आय एम सॉरी. मी तुझ्याशी खोटं बोललो, पण दुसरा कुठलाच मार्ग नाहीये रे.